धुळे सुरत महामार्गावर धाडसी दरोडा, एक्साईट बॅटरी दुकान फोडून 45 बॅटऱ्या लंपास. नवापूर पोलिसांच्या गस्तीवर प्रश्नचिन्ह. वाढत्या चोरीच्या घटनांना आळा बसणार कधी? अजूनही चोर मोकाट, नागरिक संतप्त. धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या एका एक्साईट बॅटरी दुकानावर अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री धाड टाकून तब्बल 45 बॅटऱ्या चोरून नेल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. जवळपास लाखांचा माल चोरट्यांनी लंपास केल्याने व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नवापूर पोलिसांच्या रात्रीच्या गस्तीच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार चोरट्यांनी दुकानाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि दुकानातील सर्व बॅटऱ्या एकामागोमाग बाहेर काढून वाहनात भरून नेल्या. 45 बॅटऱ्या वाहून नेण्यासाठी चोरट्यांना किमान 1.5 ते 2 तास लागले असावेत असा अंदाज व्यक्त केला जात आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात चोरीची कारवाई सुरू असताना पोलिसांच्या गस्ती पथकाला याचा मागमूसही लागला नाही. याबाबत नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेत दुकानाचे मालक भाविंद राणा यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून त्यांनी या चोरीबाबत तीव्र हळहळ व्यक्त केली आहे. घटनेची माहिती मिळताच नवापूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. या चोरीमागे सराईत चोरट्यांच्या टोळीचा हात असण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दरम्यान ही घटना एकाकी नसून नवापूर शहर आणि तालुक्यात गेल्या 2 महिन्यांपासून चोरीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. मंदिरातील चोरी, मोटरसायकल चोरी, किरकोळ चोऱ्या तसेच दुकाने फोडण्याच्या प्रकारांमुळे नागरिकांमध्ये आधीच असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. अशातच महामार्गालगतच्या बॅटरी दुकानातील ही मोठी चोरी झाल्याने कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. स्थानिक नागरिक आणि व्यापारी वर्गाच्या मते वाढत्या गुन्हेगारीकडे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. चोरीच्या गुन्ह्यांची उकल करण्यासाठी विशेष तपास पथकाची नियुक्ती करावी, रात्रीची गस्त अधिक प्रभावी करावी आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे. राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या व्यावसायिक आस्थापनांमध्ये या घटनेनंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस केवळ गुन्हे दाखल करून जबाबदारी पूर्ण करणार की वाढत्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवून चोरट्यांच्या मुसक्या आवळणार असा थेट सवाल नवापूरकर उपस्थित करत आहेत. चोरीच्या वाढत्या घटनांचा आलेख रोखण्यासाठी आणि नागरिकांचा विश्वास टिकवून ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने हस्तक्षेप करून ठोस उपाययोजना करणे काळाची गरज बनली आहे. कमलाबाई राणा, नवापुर नगर परिषद, माजी नगर सेवक। गांव में बहुत सारे एरिया के अंदर चोरी हुए। उदाहरण से अपना मंदिर है, 3-4 मंदिर में चोरी हुई, रोकड़े हनुमान पे हुई और गांव में बस स्टैंड के पास चोरी हुई। इसके लिए गांव में बहुत दहशत निर्माण हुई है लोगों का, यानी जान की और अपना माल मिलकत की सुरक्षा बहुत टेंशन में आ गए लोग। और मेरी विनती है कि पुलिस गाड़ी हर गली में घुमाना चाहिए, घूमना चाहिए, मोटरसाइकिल पे घूमना चाहिए। और गाड़ी लेके घूमना कोई जरूरी नहीं है, क्योंकि गाड़ी आने से क्या, वो तुम्हारा सायरन बजने से वो जो आने वाला है वो भी भाग जाएगा। तो इसके लिए मेरी विनती है कि मोटरसाइकिल से घूमेंगे तो ज्यादा अच्छा रहेगा मेरे हिसाब से। तो अपने को मालूम पड़ जाएगा कि कौन कहाँ है, कौन बाहर से आया, वो मोटरसाइकिल पे बराबर मालूम। गाड़ी आने के, गाड़ी आप भेज रहे बराबर है, पर गाड़ी होने से क्या होता है कि वो गाड़ी का आवाज सायरन सुन के वो गायब हो जाएगी। और आप मोटरसाइकिल पे जो राउंड मारेंगे तो मेरे हिसाब से बहुत अच्छा रहेगा। और आपको ढूंढने में बाहर से आने वाले भी आपको आमने सामने भेंट हो सकती है। मेरी एक विनती है, और ज्यादा से ज्यादा ये मोटरसाइकिल गाँव में तुम्हारे 2-4 पुलिस वालों को घुमाएंगे तो ये मसला सोल्व हो सकता है। धन्यवाद। मेरी यही विनती है कि दुकान के अंदर अगर वो लोग फिंगरप्रिंट चेक करेंगे तो शायद मिल सकते हैं। मैंने कल रात को ये लोकेशन पे कितने मोबाइल एक्टिव थे, अगर उसके ऊपर ध्यान दिया तो शायद वो लोग मिल सकते हैं। तो मेरा एक ही विनती है कि पुलिस प्रशासन से कि मेरा माल मुझे वापस मिल जाए, ऐसा कुछ करें।